हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत की बोंबील रवा फ्राय कसा बनवला जातो. तर ही जी व्हिडिओ आहे ती स्टार्टपासून एंडपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्ही कुठलाही पार्ट स्किप नाही करणार. नाव लेट्स गेट स्टार्टेड. तर मी इथे 5 बोंबील घेतलेले आहेत. त्याला मी स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेलं आहे. तर आता आपण माशांना मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेशनसाठी मीठ आणि लिंबू पिळून घेऊया त्याच्यावरती. तर याने काय होईल, आपले जे बोंबील आहेत ते छान कुरकुरीत होतील. तर मॅरिनेशन जे आहे ते आपल्याला अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे. तुम्ही जास्तही ठेवू शकता. A few moments later. तर आता आपण टिश्यूच्या हेल्पने बोंबीलमधलं जे पाणी आहे ते काढून घेऊ. तर आता आपण बोंबीलला मसाला लावून घेऊया फ्राय करण्यासाठी. तर इथे मी घेतलेली आहे ही हिरवी चटणी. तर ही जी हिरवी चटणी आहे याला लागणारं जे साहित्य आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. याच्यानंतर आपण ॲड करूया कोकम आगळ, त्यानंतर मालवणी मसाला टाकून घेऊ आणि थोडंसंच मीठ टाकायचं आहे, कारण आपण ह्याआधीही मीठ टाकलं होतं मॅरिनेशनच्या टायमाला. आता नीट मिक्स करून घेऊया. आता हे मसाले नीट लावून झालेले आहेत. तर बोंबील फ्राय करण्यासाठी जे लागणारं कोटिंग आहे ते आपण तयार करून घेऊया. तर कोटिंगसाठी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ 1 टेबलस्पून आणि रवा 1 टेबलस्पून. आणि 1 टेबलस्पून आपण मालवणी मसाला घेऊ. रवा आणि जे तांदळाचं पीठ होतं ते आपण जर सेम मेजरमेंटमध्ये घेतलं तर आपलं बाइंडिंग जे आहे ते खूप छान होतं. तर आता ही जी कोटिंग आहे ती आपण नीट मिक्स करून घेऊ. तर हे जे कोटिंग आपण तयार केलं होतं ते आपण आपल्या बोंबीलला नीट दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळे बोंबील आपण कोट करून फ्राय करायला सुरुवात करूया. तर इथे मी पॅन मीडियम फ्लेमवर तापत ठेवला आहे. त्यामध्ये आपण 4 टेबलस्पून तेल टाकूया आणि बोंबील फ्राय करायला ठेवूया. सुरुवातीचा अर्धा मिनटं गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा. असं केल्याने बोंबीलची जी कोटिंग आहे ती मस्त कुरकुरीत होते. दोन ते 3 मिनटं छान आपण एक बाजू फ्राय करून घेऊया. आणि फ्राय करताना गॅस जो आहे आपला तो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. तीन मिनटं झाल्यानंतर आपल्याला एक बाजू जी आहे ती उलटवून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनटं छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे. स्लो गॅसवर फ्राय केलं तर बोंबील मऊ पडतात आणि कुरकुरीत होत नाहीत. म्हणून स्टार्टिंगचा अगदी अर्धा मिनटं आपल्याला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. तर बघा, त्यामुळे आपली कोटिंग कशी कुरकुरीत झाली आहे. तर आपले बोंबील आता तयार झालेले आहेत. आपण सर्व करून घेऊया. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज किंवा व्हिडिओज माझ्या चॅनलवर बघायला आवडतील हे सुद्धा मला कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.